या घडीची अर्थातच सगळ्यात महत्त्वाची बातमी ठाकरे बंधूंमध्ये सुरू असलेली गेल्या पाऊण तासांपासूनची चर्चा हीच या बुलेटिनच्या सुरुवातीला असलेली महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या पाऊण तासांपासून चर्चा सुरू आहे। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये सध्या खलबत सुरू असल्याची बातमी समोर आलेली आहे। आगामी पालिका निवडणुका येऊ घातलेला दसरा मेळावा, नुकतीच पार पडलेली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, त्यात मतचोरी झाल्याची समोर आलेली बातमी, या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं दोन ठाकरे बंधूंमध्ये काय चर्चा होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। दोघांमध्ये जवळपास पाऊण तासांपासून सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय। पण ही चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते सुद्धा त्या ठिकाणी या चर्चेत उपस्थित असल्याची बातमी आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया शिवतीर्थाबाहेर। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले। स्वप्नील, काय घडतंय नेमका आतमध्ये? लागवी नक्कीच गेल्या 35 मिनिटांपासून खरं तर ही बैठक सुरू आहे। आता जवळपास पाऊण तासाचा वेळ या ठिकाणी उलटायला लागलेला आहे। शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची प्रमुख बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक घेतली जाते असं एकंदरीत सांगितलं जात आहे। कारण दोन कौटुंबिक भेटी झालेल्या आहेत आणि या भेटीनंतर आता राजकीय भेट होत आहे। कारण ज्या दोन भेटी झाल्या होत्या या भेटीमध्ये कौटुंबिक सदस्य होते, मात्र या भेटीमध्ये बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाचे दोन नेते यामध्ये आहेत। एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरे म्हणजे अनिल परब। या ठिकाणी अनेक निवडणुकांमध्ये जर बघितलं या दोन्ही नेत्यांचा महत्त्वाचा सहभाग हा प्रत्येक डिसिजनमध्ये राहिलेला आहे, प्रत्येक भेटींमध्ये राहिलेला आहे। गेले अनेक नेते सुद्धा शिष्टमंडळ मातोश्रीवरती जरी येत असलं तरी हे दोन नेते त्या शिष्टमंडळाच्या समोर ठाकरेंसोबत चर्चेला बसलेले असतात। आज तीच बैठक आपण बघतो या ठिकाणी ठाकरे बंधूंमध्ये होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती ही होणार आहे। युती संदर्भात जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मुंबईमध्ये विशेषतः ठाकरेच्या दोन्ही बंधू म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांचं प्राबल्य आहे। काही मतदारसंघामध्ये दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील यांच्याकडून तयारी सुरू झालेली आहे। मुख्यतः दादर सारखा भाग ज्यामध्ये शिवसेना भवन आहे आणि एकूणच राज ठाकरे यांचं वास्तव्य आहे, त्यामुळे जागा वाटपामध्ये अनेक या ठिकाणी किचकट गोष्टी समोर येणार आहेत, अनेक दुवे समोर येणार आहेत। मात्र याच्यावरती आता सखोल चर्चा ही खालच्या नेत्यांवरती झालेली आहे। आता पुढे जी चर्चा होते ती म्हणजे आता प्रमुख नेत्यांमध्ये होताना पाहायला मिळते। कारण मनसे आणि शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र जर आली तर महाविकास आघाडीमध्ये त्यांचं स्थान कसं असणार आहे, महाविकास आघाडीमध्ये युती आणि एकूणच महाविकास आघाडी यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला, असे अनेक जे विषय आहेत ते आज कुठेतरी चर्चेला सुरुवात झालेली आहे। कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 ते 2 महिन्यांवरती आहेत। मुंबई महानगरपालिकेने सुद्धा प्रभाग रचना पूर्ण केलेली आहे। एकीकडे निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केलेली आहे। कुठेतरी लवकरात लवकर नोटिफिकेशन जे आहे निवडणुकीचं लागण्याची शक्यता, त्यामुळे जागा वाटपासंदर्भात आतापासूनच तयारी या ठिकाणी पाहायला मिळते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचाच या ठिकाणी झेंडा फडकवायचा अशा प्रकारचा जो पण आहे तो कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्याच दृष्टीने आता ही वाटचाल आपल्याला पाहायला मिळते। स्वप्नील, काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांचं एक वक्तव्य होतं। खासदार संजय राऊत असं म्हणालेले होते, कितीही काहीही झालं तरी महापालिकेत ठाकरे बंधूंचाच महापौर बसणार। हे वक्तव्य केल्यानंतर काही दिवसातच या घडामोडींना सुरुवात झालेली आहे। तर ही जी बैठक आहे, ज्या बैठकीत आता ज्यांनी वक्तव्य केलेलं होतं ते संजय राऊत सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जागा वाटपाच्या दृष्टिकोनातून कुठंतरी प्रायमरी लेवलला, प्राथमिक पातळीवर या चर्चा होतीये का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। आणि त्याच्याच पडसाद आपण म्हणूया येणाऱ्या दसरा मेळाव्यात काही उमटण्याची चिन्ह दिसत आहेत का? कारण दसरा मेळाव्यात या सगळ्या फॉर्म्युला संदर्भात कुठंतरी आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी चुणूक देणं, संकेत देणं हे फार महत्त्वाचं असणार आहे। किंबहुना ते ठाकरेंच्या शिवसेनेला देणं भागच असेल। स्वप्नील,
लागवी निश्चितच काही वेळापूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्याला जे वक्तव्य करताना पाहायला मिळालं की कुठेतरी दसरा मेळाव्यात टॉनिक देण्याचा प्रयत्न हा शिवसेना प्रमुखांकडून होत असतो, शिवसेना पक्षप्रमुखांकडून होत असतो। मात्र या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक वर्षानंतर होत आहेत आणि या निवडणुकीच्या दृष्टीने काही महत्त्वाचे या ठिकाणी निर्णय जे आहेत आणि घोषणा ज्या आहेत त्या होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यापूर्वीची ही खरं तर तयारी आहे, पूर्वतयारी आहे। कशाप्रमाणे या ठिकाणी दसरा मेळाव्यामध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेला येणार आहेत, उद्धव ठाकरे यांच्याकडून भाषणामध्ये अनेक मुद्दे येतीलच। मात्र या सर्व मुद्द्यांमध्ये एक मुद्दा जो आहे तो युती संदर्भात, ज्याच्याकडे सर्व मनसैनिकांचं आणि शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे, त्या संदर्भात खरं तर ही चर्चा असू शकते। कारण एकीकडे जर बघितलं तर पहिला मुद्दा म्हणजे युती होणार की नाही या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आणि या युतीच्या संदर्भातली चर्चा ही सुद्धा आता या ठिकाणी शिवतीर्थ या निवासस्थानी आपल्याला होताना पाहायला मिळते। आणि दुसरं म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल किंवा जागा वाटपाची नक्की कशी सूत्र असतील, कसे जागा वाटपामध्ये काय काय जे अडथळे आहेत ते कसे सोडवले जातील या संदर्भातील चर्चा ही सुरू आहे। हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे राज ठाकरे या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या ज्याप्रमाणे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेवरती हा ठाकरे बंधूंचा झेंडा फडकेल, त्याची तयारी ही आता सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थाने ही बैठकीला त्यातून सुरुवात झालेली आहे। पाऊण तासपेक्षा जास्त लागवी हा वेळ जो बैठकीमध्ये झालेला आहे, दोन नेते या ठिकाणी पाहायला मिळतात। एकूणच या चर्चेमध्ये जागा वाटपा संदर्भात जरी आज चर्चा झाली नसली तरी मात्र युती संदर्भातील चर्चा ही नक्की होताना पाहायला मिळते अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। मात्र या युतीवरती आता राज ठाकरे यांचं नक्की वक्तव्य काय येतंय आणि या चर्चा सफल ठरतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र मुंबईमध्ये विशेषतः जर ठाकरे बंधूंना पालिकेवरती जर भगवा झेंडा फडकावायचा असेल तर महायुतीचा सामना करावा लागणार आहे। बलाढ्य आणि धनवान अशी महायुती आहे। त्याचप्रमाणे मतांचा टक्का जर बघितला तर मुंबईमध्ये मराठी मतांचा टक्का सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। त्याचप्रमाणे इतर सुद्धा भाषिक जो मतदार आहेत त्यांचा टक्का महत्त्वाचा आहे। ठाकरे बंधूंची युती जर झाली तर काही लॉस, काही तोटा जो आहे आणि काही फायदा जो आहे तो नक्कीच या युतीला होणारे। मराठी मतं जरी ठाकरे बंधूंकडे आकर्षित झाली तरी काही अल्पसंख्याक मते असतील, काही दुसरी अन्य समाजाची मतं असतील, हे सुद्धा दुरावले जाऊ शकतात। याचा सुद्धा सखोल अभ्यास जो आहे ते दोन्ही नेत्यांमध्ये होताना पाहायला मिळतोय। कारण दोन्ही नेते हे मुरब्बी नेते आहेत। अनेक वर्षांपासून या ठिकाणी बघितलं तर मनसे जे आहे ते 25 वर्षांपासून राज ठाकरे सांभाळत आहेत। त्यापूर्वी ते शिवसेनेतून त्यांची वाटचाल झालेली आहे। यानंतर शिवसेनेचं सुद्धा अनेक लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक ग्रामपंचायत असतील किंवा एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, यामध्ये आपला करिश्मा उद्धव ठाकरेंनी दाखवलेला आहे, राज ठाकरे यांनी दाखवलेला। मात्र आता एक नवीन करिश्मा, एक नवीन जादू जे आहे या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते, नवीन चैतन्य पाहायला मिळतंय। याचा फायदा किती होणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र काही मध्ये सुरुवातीला असं म्हटलं जात होतं ही भेट अचानक झालेली आहे असे अंदाज या भेटी संदर्भात वर्तवले जात होते, पण आता एक अशी माहिती मिळते किंवा असे संकेत आता मिळत आहेत की ही भेट पूर्वनियोजित होती। म्हणजे या भेटीविषयी जेव्हा गणेशोत्सवादरम्यान दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, दोघांमध्येच 1-to-1 संवाद झालेला होता, तेव्हाच या भेटीचा श्री गणेशा ठरला होता का? लागवी निश्चितच सुरुवातीपासूनच या दोन्ही बंधूंच्या चर्चेमध्ये कमालीची गोपनीयता पाळली जाते। याचं कारण नक्की काय आहे या संदर्भात अद्याप वाच्यता झालेली नाहीये। मात्र कुठेतरी दगाफटका होऊ नये हे यामागे कारण असू शकतं। एकीकडे चर्चा सुरू आहे, जर चर्चा बाहेर पडल्या तर त्या फिसकटतील, त्यामुळे कमालीची गोपनीयता जी आहे ती दोन्ही नेत्यांकडून या ठिकाणी पाळण्यात येते आणि कुठे त्यांच्या पक्षातील नेत्यांना सुद्धा यावरती कुठेही भाष्य करू नये अशा प्रकारचे स्ट्रिक्ट आदेश, म्हणजे कडक जे आदेश आहेत ते देण्यात आलेले होते। अनेक माध्यमांसमोर या प्रवक्त्यांनी असेल, नेत्यांनी असून बोलून दाखवलेलं आहे। मात्र ही भेट जी आहे या ठिकाणी आपण बघितलं गणपतीच्या दरम्यान ठरली असावी असं एकंदरीत सांगितलं जातंय। पूर्वनियोजित अशी ही भेट आहे। मात्र पूर्वनियोजित भेट असली तरी कमालीची गोपनीयता त्यांच्या सोबत असलेल्या दोन्ही नेत्यांनी पाळल्याचं पाहायला मिळतं। अनिल परब असतील, संजय राऊत असतील, एकीकडे मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर असतील, तसेच नितीन सरदेसाई असतील, या पाचही जणांनी एकीकडे कमालीची गोपनीयता जी आहे ते या युतीच्या चर्चेदरम्यान चर्चा ज्या आहेत त्या बाहेर येऊ नये यासाठी पाळल्याचं पाहायला मिळतंय। कारण दगाफटका हा होऊ शकतो। अनेकांच्या या ठिकाणी जर बघितलं तर युतीवरती आक्षेप सुद्धा आहे। खरं तर महायुतीकडून यावरती काही दगाफटका होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कमालीची गोपनीयता यामध्ये पाहायला मिळते। या गोपनीयतेतूनच आपण जर बघितलं तर पहिली भेट जी आहे ती मराठीच्या मुद्द्यावरती झाली, यामध्ये सुद्धा काही गोपनीयता पाळली होती। पूर्वनियोजित सर्व घटनाक्रम होता तो घडत होता, मात्र याची कुठेही वाच्यता करण्यात आली नाहीये। यानंतर आपण जर बघितलं तर गणपतीमध्ये दुसरी भेट झाली होती, गणपतीनंतर आता ही तिसरी भेट आहे। जरी त्या दोन्ही भेट अराजकीय असल्या तरी ही तिसरी भेट मात्र राजकीय आहे आणि या भेटीमध्ये
यामध्ये नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका आहेत त्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे, युती संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे, जागा वाटपा संदर्भात सुद्धा आता ही चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळते। कारण यापूर्वीच खरं तर सर्व पदाधिकारी असतील, ग्राउंड पातळीवर असतील किंवा मुंबई आणि मुंबईच्या बाहेरचे पदाधिकारी असतील, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ही ग्राउंड लेवलला चर्चा सुद्धा झालेली आहे। आणि स्वप्नील, जागा जसं तुम्ही वाटपाच्या उल्लेख संदर्भात केला असेल की किंवा कोणत्या आतापर्यंत ज्या भेटी झाल्या त्या भेटीमध्ये कमालीची गुप्तता बाळगली गेली। आपण जर सगळी क्रोनॉलॉजी समजून घेतली, या भेटीचा जर इतिहास समजून घेतला तर काहीसा थोडा जुलै महिन्यात जाऊया। 5 जुलै ही 30 तारीख, ज्यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, व्यासपीठावर दोघांचाही करिश्मा दिसलेला होता। टीव्ही स्क्रीनवर आपण 30 दृश्य आता या क्षणी पाहतोय। त्यानंतर मात्र 27 जुलै, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे गेलेले होते मातोश्रीवर, तिथं त्यांना शुभेच्छा देण्याकरता ती दृश्य सुद्धा आपण आता टीव्ही स्क्रीनवर पाहिलेली आहे। तेव्हा झालेली ही दुसरी भेट, ही आपण म्हणूया दुसरी कौटुंबिक भेट। तिसरी कौटुंबिक भेट झाली जी गणेशोत्सवाच्या दरम्यान 27 ऑगस्टला पहिल्याच दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवतीर्थावर संबंध ठाकरे कुटुंब एकत्रित पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा शिवतीर्थावर पोहोचलेल्या होत्या आणि ठाकरे कुटुंब एकत्रित पाहायला मिळालेलं होतं गणेश चतुर्थीला 27 ऑगस्टला। या तीनही भेटी जर पाहिल्या तर या तीनही भेटी आजवर केवळ आणि केवळ कौटुंबिक मानल्या जात आहेत। पण आज होत असलेली ही भेट, आज होत असलेली ही बैठक तसं पाहता पहिलीच राजकीय बैठक म्हणावी लागते आहे। कारण पहिल्याच या बैठकीमध्ये कुठेतरी महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। शिवाय याला पार्श्वभूमी सुद्धा असेल, उपराष्ट्रपती पदासाठी फुटलेली मतं सुद्धा मवियाची। याकरता सावध पवित्रा सगळ्यांनाच घेणं गरजेचं आहे महापालिकेकरता। नक्कीच लागवी जी क्रोनॉलॉजी तू या ठिकाणी सांगितलेली आहे, यामध्ये अधिक गुप्तता सुद्धा पाळल्याचं पाहायला मिळते आणि कुठेतरी समन्वय हा दोन्ही नेत्यांमध्ये सुद्धा असल्याचं पाहायला मिळतो। खरं तर या भेटींमध्ये जरी कौटुंबिक चर्चा झाली असेल तरी ही पहिली भेट आहे जी राजकीय भेट आहे। मात्र या भेटीपूर्वी काही महत्त्वाची तयारी ही दोन्ही नेत्यांकडून झाल्या असल्याचं पाहायला मिळते। स्थानिक लेवलचा, ग्राउंड लेवलचा जो अभ्यास असेल, तो अहवाल असेल, तो दोन्ही नेत्यांच्या हातामध्ये आहे। आता दोन्ही नेते या ग्राउंडवरती जो अहवाल आलेला आहे, या अहवालाच्या दृष्टीने खरं तर बातचीत करताना पाहायला मिळतात। कोणत्या जागांवरती कोणाचं प्राबल्य जास्त आहे, कुठे कशा प्रकारचं वातावरण आहे, या संदर्भातील सखोल अभ्यास जो आहे तो दोन्ही नेत्यांकडून, आपापल्या पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून मागवला होता। तो अहवाल जो आहे तो दोन्ही नेत्यांकडे आहे। आणि यापूर्वी जरी बघितलं तर दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे ठाकरे बंधूंमध्ये जरी ही चौथी भेट होत असली आणि ही राजकीय पहिली भेट होत असली तरी या दोन्ही नेत्यांचे जे विश्वासू नेते आहेत, त्या विश्वासू नेत्यांमधले जे फळीमध्ये जे महत्त्वाचे नेते आहेत, त्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सुद्धा ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल यांच्यामध्ये चर्चा ही सुरूच आहे। आणि ही सुरूच चर्चा जी आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून आहे। याच चर्चेमधून खरं तर काही महत्त्वाचे निर्णय जे घेण्यात आलेले आहेत, काही महत्त्वाची माहिती सुद्धा गोळा करण्यात आलेली आहे आणि त्याच अहवालांवरती आता चर्चा जी आहे ते दोन्ही बंधूंमध्ये पाहायला मिळते। आणि यामध्ये प्रमुख जे ठाकरे गटाचे नेते आहेत, संजय राऊत आणि अनिल परब, ते सुद्धा या ठिकाणी आहेत। अनिल देसाई असतील, त्यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी अनेक माहिती जी आहे ती घेण्यात आलेली आहे। प्रमाणे आपण नितीन सरदेसाई असतील आणि संदीप देशपांडे आहे, तसेच बाळा नांदगावकर असतील, हे जे 5 महत्त्वाचे नेते आहेत यांच्या मध्ये वारंवार चर्चा ही घडताना पाहायला मिळाली। यामध्ये खरं तर ग्राउंड लेवलचा अभ्यास झालेला आहे। मग ते ठाणे असो, नाशिक असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल, या सर्व महानगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे 2017ची परिस्थिती आहे, त्यानंतर आत्ताची जी परिस्थिती, राजकीय परिस्थिती आहे, पक्षाला कुठे डॅमेज झालेली आहे, कशाप्रमाणे उभारी घेता येईल आणि दोन्ही बंधूंना कुठे सकारात्मक वातावरण आहे, कोणत्या पक्षाचं पदाधिकाऱ्याचं त्या ठिकाणी वातावरण चांगलं आहे, त्याचे प्राबल्य जास्त आहे, या संदर्भातला सखोल अभ्यास जो आहे तो झालेला आहे। आणि जो अहवाल तो सर्व निरीक्षकांनी, ठाकरेंच्या निरीक्षकांनी त्यांना सुपूर्द केलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मनसेच्या निरीक्षकांनी सुद्धा तो अहवाल सुपूर्द केलेला आहे। त्या अहवालाच्या आता आधारे खरं तर चर्चा होताना पाहायला मिळते। कारण जर जागा सोडायची झाल्यास कोणत्या जागी कुणाला कशाप्रमाणे सेट करायचं याचा सुद्धा एक इकडे अभ्यास झाल्याचं पाहायला मिळतं आणि याच्या चर्चा आता सुरू झालेली आहे। लागू अगदी स्वप्नील, दसरा मेळावा म्हटलं की ठाकरे बंधू आणि ठाकरे त्या ठिकाणी शिवतीर्थावर पोहोचणं आणि विचारांचं सोनं लुटणं हे अवघ्या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा राहिलेली आहे। हे पहिलं वर्ष आहे ज्यावेळी दोनही ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत। त्यामुळे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून कुठेतरी दोनही ठाकरे बंधू एकत्रित व्यासपीठावर दिसतील का आणि ग्रँड दसरा मेळावा होण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकी अंतर्गत काही चर्चा होतीये का?
नक्कीच 6 दशकानंतर शिवसेनेचा हा अद्भुत आणि अनोखा असा दसरा मेळावा होणार आहे आणि यानंतर 2 दशकानंतर म्हणजे ठाकरे बंधूंची मनभेद झाल्यानंतर 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। त्यामुळे 2 दशकानंतर जो हा दसरा मेळावा आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून 6 दशकानंतर आणि एकूणच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मतभेदानंतरचा हा दुसऱ्या दशकानंतरचा हा दसरा मेळावा असणार आहे आणि यानंतर खरं तर हे ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। त्यामुळे या दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र येणार का, राज ठाकरे हे या दसरा मेळाव्याला शिवसेना ठाकरे गटाच्या व्यासपीठावर दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र लागवी एक संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केलं होतं की शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा पक्षांतर्गत दसरा मेळावा आहे, पक्षाची भूमिका पक्षाचे ध्येय धोरणे जे आहेत ते या दसरा मेळाव्यात सांगितले जातात। त्यामुळे या दसरा मेळाव्याला राज ठाकरे असतील असं वाटत नाही असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र एकीकडे उद्धव ठाकरे हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्याकडून जर आमंत्रण या ठिकाणी देण्यात आलं तर नक्कीच राज ठाकरे या दसरा मेळाव्याला दिसतील। कारण माझ्या मागे जर आपण हे शिवतीर्थ पाहिलं तर या शिवतीर्थाच्या पुढे खरं तर शिवाजी पार्क हे मैदान आहे आणि याच ठिकाणी दसरा मेळाव्याचा स्टेज हा उभारला जातो। खरं काही पावलांचं अंतर हे खरं तर आहे, हे अंतर राज ठाकरे चालून त्या ठिकाणी स्टेजवर येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या तू सांगितल्याप्रमाणे जो दसरा मेळावा आहे हा शिवसेनेचा वैचारिक दसरा मेळावा, विचारांचं सोनं या ठिकाणी लुटलं जातं, अनेक निर्णय हे घेतलेले असतात, ते सांगितले जातात, ते पोहोचवलेले जातात। त्याचप्रमाणे हा एक निर्णय महत्त्वाचा दसरा मेळाव्याच्या दृष्टीने आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याचा जो निर्णय जो आहे तो या दसरा मेळाव्यामध्ये ऐकायला नक्कीच मिळेल। लागवी अगदी स्वप्नील, कारण वारंवार अगदी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा तेच सांगितलं जात आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं वारंवार खरं तर वक्तव्य केली जात आहे। त्यामुळे या दसरा मेळाव्यात काही वेगळं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल का या संदर्भात चर्चा होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। स्वप्नील, या संदर्भात तुमच्याशी सातत्यानं अपडेट घेणार आहोत, चर्चा करणार आहोत, कारण आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू झालेली आहे, खलबतं सुरू आहेत, तासभर उलटताना दिसतोय। या चर्चेकरता तुमच्याकडे पुन्हा एकदा येते लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।